योगपीठे तटे विमरत्यं मर्मुन्नरी कायदातो मुनीन्द्रे समागतति शान्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन ओ पांडुरंग करू प्रथम नमन ओ पांडुरंग करू प्रथम नमन ओ पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विचार ओ दास तुका दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार रंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आदा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दया करुणा कराया दया करुणा करा दया तुझा अनुग्रह लादलो पावन झालो रात्री ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो जरा शुक्लां ब्रह्म विचार सार ब्रह्माम अध्याम जगत व्यापिनी विना पुस्तकधारिणी बैदां गांड्यांधकाराव हस्ते स्फटिक मालिका व्यति पद्मासने संस्थितां वंदे त्वां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदां जय 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 हनुमान गोसाई कृपा करऊ गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छोटई बंदी माँ सुखी दुख मंजन मारो दीनानन हे दुख मंजन मारो दीनानन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार अष्ट सिद्धियों निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे मेरा करो उतार पवन सुत विनती बार पवन सुत विनती बारंबार सच्चिदानंद रूपाय विश्वपत्याधिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः काळ देयासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ कोणा वेळे काय गाणी हे तो भगवंता मिनीने टाळ मृदंग दक्षिणेकडे आमुचे गाणे पश्चिमेकडे कोणा वेळे काय गाणे हे तो भगवंता मिनीने नामा मने बा केशवा जन्मो जन्मीत सेवा कोणा वेळे काय गाणे हे तो भगवंता मिनीने विठाला 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 आळ देयासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ कोणा वेळे काय गाणे हे तो भगवंता मिनीने प्रस्तुत प्राप्त स्थळी श्री हरी संकीर्तना करता घेतलेला अभंग पांडुरंग रायाचे लाडके भक्त
संत नामदेव महाराज. आणि संत नामदेव महाराजांच्या मुखारविंदातून प्रतिपादित झालेला अभंग आपल्यापुढे चिंतनाकरता ठेवला आहे. या अभंगातून नामदेव महाराज देवाशी बोलतात, देवाशी भांडतात, देवाकडे जातात. आणि देवाकडे गेल्यानंतर देवाला काय सांगतात? माणूस केव्हा देवाकडे जातो? ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये संकट येतं, भीती निर्माण होते, त्यावेळेला मनुष्य देवाकडे धावत असतो. मग तो जीव असू द्या, संत असू द्या, तर अन्य कोणी असू द्या, माणसाला समोर काय दिसलं की तो कुठे जातो? देवाकडे जातो. म्हणून नामदेवरायाला सुद्धा भीती वाटली. पण नामदेवरायाला भीती इथं वाटली, ती मरणाची भीती वाटली. आणि मरण हे काळाच्या हातामध्ये. आणि नामदेवरायांनी काळाला पाहिलं. कारण काळ काय करतो? काळ या देहाला खातो. काळ देहासी आला खाऊ. हे जेव्हा नामदेवरायाला कळालं, नामदेवरायांनी काळ पाहिला, नामदेवराय देवाकडे धावत गेले, देवाला सांगू लागले, देवा. देव म्हटला, का रे बाबा एवढा धापा टाकत इथपर्यंत आलाय, तुझ्या अंगाला, सर्व अंगाला घाम आलाय, हो तुझं शरीर सगळं उडतंय, पोपडी वाचा येते, भानगड काय? नामदेव महाराज म्हटले, देवा, अरे देवा, मी काळाला पाहिलंय आणि तो काळ मला खायला येतोय, म्हणून आम्ही काय केलं पाहिजे ते सांग. फार सुंदर उत्तर दिलं. देव म्हटला, काळाची भीती मला सुद्धा आहे, कारण येथे नाही उरो आले अवतार. ऐका ना, म्हणजे काळाची भीती मला सुद्धा आहे, काळाची भीती तुला सुद्धा आहे, आणि काळाची भीती या भूतालावर आलेल्या प्रत्येक माणसाला आहे, आणि तो प्रत्येकाच्या देहाला काळ खाणार आहे. मग देवा सांग मला, आपण काय केलं पाहिजे? देवाने सुंदर उत्तर दिलं, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळाला जर सारायचं असेल तर आनंदाने नाचलो पाहिजे, आनंदाने गायलो पाहिजे. पण नामदेवरायांनी नम्रता धारण केली. नम्रता धारण केली. नम्रता धारण करून सांगितलं, हे देवा, नाचण्या गाण्याकरता, आनंद मिळण्याकरता आणि काळाला सारण्याकरता, पण ते आनंद निर्माण करण्याकरता काही साधनं सांगितलेत मला. मग नामदेवरायांनी देवाला विचारलं, आनंद मिळवण्याकरता कोणती कोणती साधनं आहे? तर नामदेवराय सांगतात, आनंद मिळवण्याकरता पहिलं साधन आहे देवाचं भजन. पण नामदेवरायांनी नम्रता धारण केली. नामदेवराय देवाच्या मुखातून निघालेले शब्द सांगतात की आनंद मिळवण्याकरता, काळाला सारण्याकरता जर भजन करावं लागत असेल, पण ते भजन मला येत नाही. येतंय, पण कोणत्या वेळेला काय गावं हे समजत नाही. कोणा वेळी काय गावं हे तो भगवंता. मग नामदेवराय देवाला म्हटले, देव म्हटला, नामदेवराय तुला गाता येत नाही, मान्य केलं तू, पण निदान तुला टाळ वाजवता येतच का? कारण टाळामध्ये सुद्धा काय आनंद आहे. टाळ वाजवण्यामध्ये आनंद आहे, मृदुंग वाजवण्यामध्ये आनंद आहे, गाण्यामध्ये आनंद आहे. विठाला 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 विठाला. मग देव म्हटले, नामदेवराय, काळाला सारण्याकरता तुला जर गाता येत नसेल ना, पण निदान टाळ वाजवता येत असेल का नाही, मृदुंग वाजवता येत असेल का नाही, वीणा वाजवता येत असेल का नाही? नामदेवराय म्हटले, हे देवा, आनंद मिळवण्याकरता, काळाला सारण्याकरता मला टाळ पण वाजवता येत नाही. टाळ आणि मृदुंग वाजवायला गेलो आणि जर गायला गेलो ना तर परावस्था बिकट होती. टाळ मृदुंग दक्षिणेकडे
आमुचे गाणे पश्चिमेकडे कोणा वेळे काय गाणे हे तो भगवंता मिने. देव म्हटला गड्या तुला गाता येत नाही, वाजवता येत नाही. हा वाजवण्यामध्ये टाळ वाजवता येत नाही, मृदुंग वाजवता येत नाही, वीणा वाजवता येत नाही. हा मग तुला आनंद मिळणार कसा? आणि त्या आनंदाला पाहून काळ तुझ्यापासून दूर जाणार कसा? मग नामदेवराय म्हटले देवा काहीतरी दुसरं साधन सांग. देव म्हटले टाळ मृदुंग आणि गाण्याच्या पलीकडे एक काळाला सारण्याकरता एक साधन आहे आणि ते साधन म्हणजे उत्तम साधन आहे आणि ते साधन म्हणजे सेवा. आणि मग देव म्हटला, नामदेवराय म्हटला देवाला मला काहीच करता आलं नाही तरी चालेल पण माझ्या जीवनामध्ये जन्मोजन्मी सेवा घडावी, माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा आणि मला ज्या ज्या वेळेला हा मानवदेव मिळेल ना त्या त्यावेळेला तो आनंद निर्माण करून तुझी सेवा करून मी त्या काळाला सारल्याशिवाय राहणार नाही असं नामदेवराय म्हणतात. नामा म्हणे बा केशवा जन्मो जन्मीच सेवा कोणा वेळे काय गाणे हे तो भगवंता मिने. विठ्ठल 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 विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आपण भावार्थाकडे वळणार. आपल्याकडे वेळ लई कमी, 11:36 झाले. हा आणि 12 वाजेला फक्त किती मिनिटं बाकी आहेत? 14 मिनिटं. किती? 24 का? माझं गणित कच्चे बरं का. हा किती मिनिटं बाकी आहे? 24 मिनिटं. आणि 24 मिनिटं झाले बाबा की किती का मोठा माणूस असू द्या ना, किती का संन्यासी असे ना, किती का मोठा साधू असे ना, माध्यान्नासी तोंडवासी 12 वाजले माध्यान्ह झाला म्हणजे त्याला काय भूक लागली. हा पण आता आडी अडचणी खूप असतात. हा आणि आडी अडचणीवर मात करून जो पुढे जातो ना दादा त्याचं कार्य सफल होत असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण सर्व ज्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलेलो होते म्हणजे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामभाऊ देवराम पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती मिळावी, त्यांचा आत्मा पांडुरंगाच्या चरणाजवळ स्थिर राहावा याच्याकरता आपण सर्वजण त्यांच्या ऋणातून, त्यांच्या प्रेमातून, त्यांनी दिलेल्या स्नेहातून मुक्त होण्याकरता आपण या धर्ममंडपाखाली आले. त्यांची 2 मुलं आहेत, आमचे संजय दादा आणि दत्तात्रय दादा. ऐका, त्यांचे जावई आहे, त्यांची नातू आहे, त्यांच्या लेकी आहे, त्यांच्या सुना आहे, त्यांची पंतू आहे, त्यांची भाऊ सुद्धा या ठिकाणी आहे, त्यांची भाऊबंदिकी आहे, त्यांचे मित्र आहे, त्यांचे सगे आहे, त्यांचे सोयरे आहे, नातेवाईक आहे, आप्तेष्ट आहे, शेजारी आहे, पाजारी आहे, असे सगळे जण त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती देण्याकरता आज या ठिकाणी कीर्तनाच्या साह्यानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ही सगळी गाणारी वाजवणारी विद्वत रत्न या ठिकाणी गुणवान मंडळ या ठिकाणी विराजमान आहे. प्रत्येकाचं नाव घेऊन मी या ठिकाणी वेळ घालवणार नाही. ऐका, सगळेच माझ्या हृदयात आहेत आणि मी सगळ्यांच्या हृदयात आहे. विठ्ठल विठ्ठल सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ऐका, आणि सुंदर वातावरण आहे महाराज. असं वाटतं वर्ष श्राद्धाचं कीर्तन नाही, आज त्यांच्या जीवनातलं काल्याचं कीर्तन आहे. विठ्ठल आणि म्हणून जन्माला येणारी या जगामध्ये 3 प्रकारची माणसं आहेत. पहिला देव येतो कशा करता?
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। दुसरे संत येतात परित्राणाय साधूनां विनाशयाच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। आणि तिसरे संत येतात, ऐका, उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा करा खोटा निवाडा करा खोटा निवाडा करा खोटा निवाडा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा खरा खोटा निवाडा उजळावयालो वाटा खरा खोटा निवाडा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो वाटा उजळावयालो पहिले देव येतात धर्मा करता, संत साधू येतो तुमचं आमचं रक्षण करण्याकरता, संत येतात आपल्या मार्ग दाखवण्याकरता, आणि तुम्ही आम्ही येतो आपल्या पूर्वजन्माचं कर्माचं दुःख भोगण्याकरता। आगा कर्मी देव रावे तैती सुख दुखे पळावे तया ते भोगावया यावे देहा या एका देहाला मागच्या जन्माचं कर्म आणि त्या कर्माचं सुख आणि दुःख भोगण्याकरता माणूस या संसारामध्ये अवतरला मानव देह धारण करतो। दुःखासी कारण जन्म घ्यावा जन्म घ्यावा दुःखासी कारण जन्म घ्यावा जन्म घ्यावा दुःखाची कारण जन्म घ्यावा दुःखाची कारण जन्म घ्यावा जन्माचे ते मुळे पाहिली शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा दुःखासी कारण जन्म घ्यावा जन्माची ते मुळे पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा दुःखाची कारण जन्म घ्यावा। मागच्या जन्माचं दुःख भोगण्याकरता या मानव देहामध्ये येऊन परमार्थ करून सुख भोगण्याकरता माणूस जन्माला येतो। ऐका ना, मग संसारामध्ये येऊन माणसं दुःखही भोगतात आणि सुखही भोगतात, पण सुख भोग दुःख आणि सुख भोगण्याची ताकद फक्त साधू संतांमध्ये आहे। सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो। ऐका, सुख पचवण्याची ताकद संतांमध्ये आहे आणि दुःख पचवण्याची ताकद संतांमध्ये आहे। काळाच्या ताब्यात जाण्याची ताकद संतांमध्ये आणि काळाला सारण्याची ताकद सुद्धा संतांमध्ये आहे। ऐका ना, म्हणून जीवनामध्ये माणूस मागच्या जन्माचं कर्म आणि त्या कर्माचं सुख आणि दुःख भोगण्याकरता या भूतलावर या मानव देहामध्ये अवताराला येत असतो, पण येत असताना फार दुःख भोगून येतो। दुःख बांधवडी, ऐका, या दुःखरूपी संसारामध्ये दुःख भोगत हा येत असतो। किती दुःख भोगलं यानं, 184 येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे। ऐका ना, मानव देहाचं दुःख
भोगत हा अनेक योनीचं दुःख भोगत हा मानव देहाला येतो ऐका आणि आईच्या गर्भामध्ये स्थिर होतो. पण नीट ऐका, आईच्या गर्भामध्ये स्थिर होत असताना देव याला 5 प्रकारच्या गोष्टी देत असतो. पहिली गोष्ट देतो याला चांगला पवित्र देश, दुसरी गोष्ट देतो पवित्र कुळ, तिसरी गोष्ट देतो पवित्र वंश आणि चौथी आणि 5वी गोष्ट देतो पवित्र आईबाप. माणसाला किती गोष्टी दिल्या देवानी? 5 गोष्टी दिल्या. पवित्र पावन पवित्र देश दिलाय, पवित्र कुळ दिलाय ऐका, आणि जीवनामध्ये चांगला वंश दिलाय आणि चांगले आईबाप दिले आपल्याला. चांगले आईबाप दिले आपण म्हणून धर्ममंडपात बसलोय. आपल्याला चांगले आईबाप मिळाले म्हणून आपल्या गळ्यामध्ये टाळ आहे. आपल्याला चांगले आईबाप मिळाले म्हणून आपल्या गळ्यामध्ये वीणा आहे. आपल्याला चांगले आईबाप आहे म्हणून आपल्या हातामध्ये मृदंगाची बोल आहे. आपल्याला चांगले आईबाप मिळाले म्हणून तुम्ही नारदाच्या गादीवर उभे आहेत. आपल्याला चांगले आईबाप मिळाले म्हणून आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घडतंय दादा. आणि ती पांडुरंगाची सेवा करण्याकरता देवाने आपल्याला पाठवलंय. पांडुरंगाचं भजन करण्याकरता देवाने पाठवलेलं आहे. कारण आपल्या कुळाचं दैवत या जगामध्ये एकच आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल विदा गोता विठ्ठल विदा गोता विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ, आवडे माता विठ्ठलाची, विठ्ठल विस्तार राजनी, सप्तई पाताळे त्रिभुवन, आवडे माता विठ्ठलाची, विठ्ठल विस्तार लागणी, सप्ते पाताळे भरोने. म्हणून आपल्या कुळाचं दैवत आपला पांडुरंग परमात्मा आहे. महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातो मुनींद्र समागत तिष्ठन्त मानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. ऐका, पांडुरंगाचं भजन करण्याकरता देवाने आपल्याला अमूल्य किमतीचा नर्दे दिलाय. अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभ मानुषो देवती नाम शंभुरा तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठ प्रदर्शनम. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. लेट आली पण टीम लय जोरात आली भाऊ. टीम लेट आली पण पाकिस्तानला हरवूनच आली. विठ्ठल 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 अतिशय नरदेह दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देनाम शनमंगुरा. दुर्लभही आहे आणि शनमंगुर आहे. शनमंगुर नाही बरवसा, शनमंगुर नाही बरवसा, थोडा माया वारे सावेद थोडा मायाचा, काही ना तले मग गळा पडेल बासा, काही ना तले मग गळा पडेल
म्हणायला सांगितलं आणि एका प्रमाणामध्ये राम राम म्हणायला सांगितलं. सकाळपासून किती वेळा तुम्ही राम राम म्हटले मला सांगा. सकाळपासून तुम्ही उठल्याबरोबर आज आतापर्यंत किती वेळा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हटले मला सांगा. नाही मला. आपल्याला भजन जमत नाही. आपण भजन करायला तयार नाही. आपण सगळं करायला तयार आहे, पण आपल्याकडनं भजन होत नाही. ऐका आणि संकट दा भजनाशिवाय या जगामध्ये आनंद मिळत नाही. आणि तो आनंद मिळवण्याकरता पहिलं गायन सांगितलं. आणि गायनाकरता काय लागतं महाराज, विनोद महाराज? गायनाकरता काय लागतं अविनाश दादा? आता तुम्ही सगळे क्लास 1 अधिकारी आहेत गायनातले. आपला बरं आहे डेपुटी. गायना करता मुळात काय लागतो? स्वर लागतो. काय सुंदर विवेकने उत्तर दिलं महाराज. हो बघा ना, अरे ऑपरेटिंग करणारा पोरगा उत्तर देतो. ऐका ना, काय लागतो? स्वर लागतो. गायना करता काय लागतो? स्वर लागतो. मृदुंगाचा गोड आवाज कानावर पडण्याकरता काय लागतो? स्वर लागतो. आणि ते स्वरात वाजवण्याकरता काय लागतो? ताल लागतो. तो ताल लई भरून भरलाय तुझ्या. तुझ्या अंगावर मांस कमी आणि तालच जास्त दिसत. ऐका, म्हणजे गायना करता स्वर लागतो. हो, मृदुंगा करता स्वर लागतो. विण्याचा मधुर सुमधुर आवाज कानावर पडण्याकरता, अंतकरणामध्ये आनंदाची वृत्ती निर्माण होण्याकरता हो विण्याचा काय लावावा लागतो? स्वर. ऐका, आणि या 3 गोष्टी ज्या वेळेला स्वरामध्ये येतात त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये आनंदाची वृत्ती प्रवाहित होते. आणि आनंदाची वृत्ती प्रवाहित झाली की माणसाच्या जीवनामध्ये आनंदाची संपुष्टी तयार होते. म्हणून हृदय संपुष्टी आठवाते. फार सोडे महाराज, थोडं ऐका ना, कारण सगळे ऐकणारे मंडळी. चांदवड तालुका म्हटलं की वारकरी संप्रदायामध्ये आणि निवृत्तीनाथांच्या सेवेमध्ये अग्रेसर तालुका महाराज. हो, कारण पौष वारीचा हो सगळ्यात मोठा मुक्कामाचा विसावा म्हणजे वडाळी भुई. आणि त्या वडाळी भुईमध्ये मी जन्माला आल्यापासून, आईच्या गर्भात असल्यापासून निवृत्तीनाथाची वारी घेऊन जातो दादा. 4थ्या पिढीचं कीर्तनकार. आईच्या गर्भापासून निवृत्तीनाथांची सेवा घडते. तुम्हा मायबापांचं दर्शन घडतंय. ऐका ना, आणि त्याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याची एक उन्मनी अंतकरणामध्ये जागृत होते. पण त्या आनंदाकरता जीवनामध्ये आपल्याकडे गायन पाहिजे, आपल्याकडे मृदुंग पाहिजे, आपल्याकडे विण्याचं ज्ञान पाहिजे. ऐका, विणा गळ्यात घातला म्हणजे विणेकरी होत नाही, तर विणा गळ्यात घातल्यानंतर त्या विण्याचा आनंद मिळवण्याकरता तो विणा स्वरात आहे का नाही हे विणेकऱ्याला कळलं पाहिजे. तरच त्या विण्याच्या गळ्यातला आनंद मिळेल महाराज. मग आनंद मिळवण्याकरता ऐका, हृदयामध्ये आनंदाची वृत्ती प्रवाहित होण्याकरता साधन 3 सांगितली महाराज. सेव ब्रह्मरस आवडीने, सेव ब्रह्मरस आवडीने, सेव
ऐका ना, म्हणजे जीवनामध्ये आनंदाची वृत्ती सादर व्हावी वाटत असेल तर जीवनामध्ये साधनं सांगितली महाराज. एक गायन, एक मृदुंग, एक टाळ आणि एक वीणा. ऐका ना, आता मृदुंगामध्ये नाद आहे, विण्यामध्ये नाद आहे आणि टाळामध्ये नाद आहे. आणि या नादाचा एकदा का छंद लागला तर माणसाच्या समोर येणारा सुद्धा काळ निघून जातो. ऐका, म्हणून टाळामध्ये नाद आहे. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद. मुराला छंद, अंगी मुराला छंद, अंगी मुराला छंद, अंगी मुराला छंद. भोगिताची आटला भेद, भोगिताची आटला भेद, भोगिताची आटला भेद, भोगिताची आटला भेद. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, गिळोनी गावा गोविंदुगा, गिळोनी गावा गोविंदुगा. ज्ञान गिळोनी टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद. टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद, टाळी लोपला नाद. म्हणून टाळामध्ये नाद आहे, मृदुंगामध्ये नाद आहे, हो विण्यामध्ये नाद आहे. म्हणून लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. पण त्याच्याकरता काय पाहिजे? आवड पाहिजे. आवड असली की माणसाला काय मिळते? सवड मिळते. आवड नसली की सवड भेटत. रिकामा बशीन महाराज चौपाटीवर, रिकामा फिरीन महाराज चौकात, पुऱ्या गावात हुंडरीन भाऊ. इतकी सवड आहे त्याला, इतकी सवड आहे, इतका वेळ आहे, इतका वेळ आहे, इतका वेळ आहे. त्याला जर म्हटलं ना भाऊ चाल रे कीर्तनाला, तर म्हणे बाबा आपला काही संबंध नाही. मग तुझा संबंध आहे कुठे? अय येडी आळो, तुझा संबंध कुठे? हा, तुझ्या जीवनामध्ये आवड निर्माण व्हावी याच्याकरता तुला 3 प्रकारची भीती देवानं दाखवली आहे. देवाने 3 प्रकारची भीती आपल्याला भीती 3 प्रकारची. एक मृत्यूची भीती आहे, एक धनाची भीती आहे, ऐका, आणि एक आपली अवकीर्ती होईल याची भीती आहे. 3 प्रकारची भीती आहे का ना? आपली अवकीर्ती होऊ नये याची एक भीती आहे, एक आपल्याला धनाची भीती आहे. मग धनाची भीती आहे याचा अर्थ धन आपलं, धन आपलं नाही. आपल्याला मृत्यूची भीती आहे याचा अर्थ आपलं शरीर आपलं नाही. ऐका, मग शरीर आपलं नाही याच्याकरता काळाची भीती, धन आपलं नाही याच्याकरता कुबेराची भीती. ऐका, आणि संहुका हे संसार आपला नाही याच्याकरता संहुका भगवंताच्या नामाची, आणि अपकीर्ती होऊ नये याच्याकरता भगवंताने आपल्याला ही साधनं दिली महाराज. ऐका, ही साधनं करण्याकरता आपण लांबून आलोय. 30 लाख वेळा वृक्षामध्ये, 20 लाख वेळा पशुपक्षामध्ये, 12 लाख वेळा जलचरामध्ये, 12 लाख वेळा भूचरामध्ये आणि 10 लाख वेळा पुष्प आणि वेलींमध्ये. मग मातीच्या उदरकुरी पचोनी विष्ठेच्या धातुरी उकडोनी 9 मास. पण त्यावेळी त्याचा श्वास गुदमरायला लागला आणि मग त्याने देवाला हाका मारली. एक बेलकारी या दुःखा में गळे, एक बेलकारी या दुःखा में गळे, एक बेलकारी या दुःखा में गळे, एक बेलकारी या दुःखा में गळे. दुर्दांत जाय उगावणी, दुर्दांत जाय उगावणी, आठवेन पाय रामदान बस, आठवीन पाय रामदान बस,
आठवेन पाय हा माझा नवस, आठवेन पाय हा माझा मग त्या गर्भामध्ये आपला श्वास दाबायला लागला, आपल्याला काळ दिसायला लागला, त्यावेळेला भगवंताला आपण हाक मारली. भागवतामध्ये राजा परीक्षितीचं उदाहरण आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ऐका, आणि या कमी वेळामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. राजा परीक्षितीने विचारलं, आई मला ज्या वेदना होत आहेत या वेदना देणारा कोण आहे, आणि ज्या वेदना शमून गेल्या आहेत, शांत झाल्या आहेत, या वेदना शांत करणारा कोण आहे. उत्तरेने सांगितलं, तो या जगातला जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे, भगवान गोपाल श्रीकृष्ण आहे. आई मग तो सुखही देणार आहे, तो दुःखही देणार आहे. मग हे सुख आणि दुःख निवारण कशाने होईल, तर त्या उत्तरेनं सांगितलं भगवंताच्या भजनाने होईल. ऐका, आणि मग त्याने त्या देवाला हाक मारली आणि देव धावत आला. देव धावत येतो बरं का लगेच, पण देव धावत यावा याच्याकरता आपलं हृदय कोमल असावं. आपलं लय जड झालंय भाऊ, आपलं हृदय एवढं जड झालंय, एवढं जड झालंय, आटिकेपर्यंत कळत नाही आपल्याला, एवढं जड झालंय महाराज. काही गोष्टी आपल्या हातात आहेत दादा. शरीराला सक्षम ठेवणं, शरीर सुचिरभूत ठेवणं, शरीराची क्रिया प्रवाहित ठेवणं हे कुणाच्या हातात आहे, आपल्या हातात आहे. होऊ द्या, निवांत होऊ द्या, 2 वाजेपर्यंत टेन्शन घेऊ नका तुम्ही. झालं झालं. आणि काही करू नका दादा, मला गरम पोळ्या लागतात. आपण शिळ आणि थंड खातच नाही भाऊ, थंडचा आपला काही संबंधच नाही भाऊ. काय असले का ना थंड म्हटल्यावर, त्यांचा जवळचा संबंध आहे आपला. आपण जर एखाद्या म्हटलं ना भाऊ चहा घ्या, आपण तर भाऊ म्हटलं घ्या चहा घ्या, शेजारचा म्हणतो भाऊ त्याला चहा चालत नाही, म्हणतो मग काय चालतो, म्हणजे थंड. अरे थंड पिऊन पिऊन थंड झाला, थंड पिऊन पिऊन थंड झाला, पत्ती खेळून खेळून मंद झाला, आणि पैसा कमवून कमवून लठ्ठ झाला. ऐका ना, म्हणून जीवन पैसा कमवण्याकरता नाहीये दादा. पैसा कमवायची गरज नाही. राष्ट्रसंत जनार्दन महाराज सांगतात पैसा कमवण्याची गरज नाही, पैसा जर कमवायचा असेल तर जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचार रे विचार, तुकाराम महाराजांचं प्रमाणे. पण जनार्दन स्वामींना खूप आवडायचंय. श्रावण शुद्ध पंचमीच्या अनुष्ठानाच्या दिवशी लाखो लोक जनार्दन स्वामींच्या समोर उभे राहायचे ना, तेव्हा जनार्दन स्वामी हा अभंग आवर्जून लोकांना सांगायचे. बरं असं खेळून खेळून सांगायचे महाराज, आमचे वडील सांगायचे महाराज. ऐका ना, की जनार्दन स्वामी म्हणजे एक आगळा वेगळा साधू होता या कलियुगातला. आणि विशेष म्हणजे आपल्या नाशिक भागाचं वैभव. नाशिक भागाला आज जी परमार्थाची झालर लागली ना महाराज, एक निवृत्ती दादांमुळे लागली आणि एक माझ्या जनार्दन स्वामींमुळे लागली. ऐका ना, म्हणून कुणाची तरी पुण्य असते. आज एवढा या समाजा पवार घराण्यामध्ये या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं, आमच्या रामभाऊ दादांच्या निमित्तानं, आज या ठिकाणी वर्षश्राद्धाच्या निमित्तानं, पुण्य सन्मानाच्या निमित्तानं निघाले, एकत्र आले आणि एवढा मंडप भरून वाहून लागला. याचं काय कारण महाराज? त्या माणसाच्या अंतःकरणातलं प्रेम, त्या माणसाच्या अंतःकरणातले कष्ट, त्या माणसाचे विचार, त्याची नीती, त्याची क्रिया, त्याची पद्धत. ऐका, आणि याच्याने माणसं जवळ येतात. ऐका, म्हणून जीवनामध्ये एखाद्या गोष्टीला जर झालर लागत असेल, मंडप किती सुंदर असेल पण झालर नसेल, आणि झालर नसलेला मंडप कुठं टाकतात? डाव्याला. झालर नसलेला मंडप लग्नाला चालत. म्हणून आपल्या शरीराला विचाराची झालर असावी.
आपल्या शरीराला आचाराची झारळ असावी, आपल्या शरीराला चांगल्या क्रियेची झागल असावी. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहमी सांगायचे, झारळ लावा चांगल्या संत संगतीची. म्हणून या नरदेहामध्ये तुम्ही आलायत ना, वाईट संगत करू नका. नरदेहामध्ये येऊन प्राण्या नरदेहामध्ये येऊन प्राण्या प्रभू स्मरणाला विसरू नको. अरे ज्या संगतीने दुर्गुण वाढे त्याची संगत करू नको. 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 नरदेहामध्ये येऊन प्राण्या प्रभू स्मरणाला विसरू नको. हो प्रभू स्मरणाला विसरू नको. प्रभू स्मरणाला विसरू नको. नरदेहामध्ये येऊन प्राण्या प्रभू स्मरणाला विसरू नको. प्रभू स्मरणाला विसरू नको. प्रभू स्मरणाला विसरू नको. स्मरणाला विसरू नको. ज्या संगतीने दुर्गुण वाढे त्याची संगत करू 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 नको. तुझी आला विकारी विनमुख त्याला लावू नको. विनमुख त्याला लावू नको. विनमुख त्याला लावू नको. तुझी आला विकारी विनमुख त्याला लावू नको. विनमुख त्याला लावू नको. विनमुख त्याला लावू नको. विनमुख त्याला लावू नको. ज्या संगतीने दुर्गुण वाढे त्याची संगत करू नको. ज्या संगतीने दुर्गुण वाढे त्याची संगत करू नको. आई बाबाला तुच्छ मानून अपमान त्यांचा करू नको. हो अपमान त्यांचा करू नको. अपमान त्यांचा करू नको. बाबाला तुच्छ मानून अपमान त्यांचा करू नको. अपमान त्यांचा करू नको. अपमान त्यांचा करू नको. अपमान त्यांचा करू नको. ज्या संगतीने दुर्गुण वाढे त्याची संगत करू नको. ज्या संगतीने दुर्गुण वाढे त्याची संगत करू नको. सट्टा बेटीन जुगार मध्ये हा खेळ तू खेळू नको. हो हा खेळ तू खेळू नको. हा खेळ तू खेळू नको. सट्टा बेटीन जुगार मध्ये हा खेळ तू खेळू नको. 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 ज्या संगतीने दुर्गुण वाढे त्याची संगत करू 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 नको. करू नको. त्याची संगत करू नको. नरदेहामध्ये येऊन प्राण्या प्रभू स्मरणाला विसरू नको. अरे ज्या संगतीने दुर्गुण वाढे त्याची संगत करू नको. म्हणून या शरीराला 3 प्रकारची झालर लागली पाहिजे. एक झालर अंतकरणामध्ये देवाचं नाव मुखामध्ये यावं याच्याकरता 3 प्रकारची झालर लावायची. एक झालर आपल्या दारात कोणीही येऊ द्या महाराज, त्याला अन्न दिल्याशिवाय राहायचं नाही. दुसरं, ज्या आई बापाच्या पोटी जन्माला आलोय त्यांचा कधी अपमान करायचा नाही. त्यांना भलतं सलतं कधी बोलायचं नाही. त्यांचा छळ कधी करायचा नाही. आणि तिसरी गोष्ट, कधी वाईट संगत करायची नाही. हिरा ठेविता ऐरणी मारिता जो खनी करणीचा होय तुरा तोची मोल पावे खरा. हिरा अनमोल आहे. हिऱ्याची किंमत होत नाही. होती का हिऱ्याची किंमत? मुलाला बापाची किंमत कळत नाही कुठपर्यंत बाप मरत नाही तोपर्यंत.
सुनेला सासूची किंमत कळत नाही कुठपर्यंत, सासूला घराच्या बाहेर हाकलत नाही तोपर्यंत. माणसं प्रेम करतात दादा, मुलं आईवर प्रेम करतात, बापावर प्रेम करतात. असं करत नाही असं मी म्हणत नाही, करतात प्रेम. पण कुठपर्यंत मुलं प्रेम करतात आईवर, कुठपर्यंत तदेव लग्नम, कुठपर्यंत? हा बोल त्या गोड असण्या तुम्ही, आई घरमा येत नाही तोपर्यंत. महाराज आईशिवाय जेवत नाही, आईशिवाय झोपत नाही. आई आई तुना शिवाय जेवण जात नाही. आई तुना मांडी शिवाय झोप लागत. कुठ भावत हा कानबाई येत नाही तो. आई कानबाई वनी, आई बचत गटमा गई, आई अध्यक्ष वै. आई रे बेवान दुनिया आई रे, आई रे बेवान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेवान दुनिया आई रे. माँ बाप को कोई ना जाने, माँ बाप को कोई ना जाने, कोई ना जाने, कोई ना जाने, ना जाने कोई ना जाने. औरत का सम्मान, औरत को बहुमान, औरत को बहुमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. आणि लग्न झाल्यावर जे मुलं प्रेम करतात ना दादा, ते फक्त सातबाऱ्यावर नाव येईपर्यंत. सातबाऱ्या म्हणून सातबाऱ्या आवरून ठेवा, कोरे करू नका. ऐका ना, मुलं प्रेम करतात आणि मुली सुद्धा प्रेम करतात. कुठपर्यंत? बोल्यावर उभी राहत नाही तोपर्यंत. एक आई होती, वडील वारले होते, खूप गरीब होती ती, अतिशय दारिद्र्य जीवन, कष्ट करायची, मोलमजुरी करायची. आणि मोलमजुरी करता 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 त्या मुलीला वाढवायची. ती छोटीशी मुलगी मोठी होत राहायची. आईने विचार केला आपली मोठी मुलगी व्हायला लागली, व ती कुठं जाते कुठं येते याच्याकरता तिच्या पायात घुंगरूच्या साखळ्या घातल्या पाहिजे. घुंगरूच्या साखळ्या का घालतात? सुनेच्या पायात घुंगरूच्या साखळ्या का घालतात माहितीये का? ऐकती गई ती. पण एक सून लई हुशार होती, तिला चोरून खायची सवय होती. तिनं एक दिवशी तिच्या पायातल्या साखळ्या काढल्या, सासू झोपली होती, सासूच्याच पायात घातल्या. म्हणजे मी चोरून काही खायला लागली, सासू आली तर साखळीच्या आवाजानं मी इथल्या हुशारशी ती बोया. आमच्याकडची ऐरणी भाषा आहे ती मालेगाव तालुक्याची. ऐका ना, इथल्या हुशार, इथल्या हुशार, इथल्या हुशार. हा या हुशार आहे म्हणून यांना 1500 भेटू राहिले. या महिन्याचे पडले का नाही? हा पडले. मन बाई मला सांगतच मी कीर्तन मग पैसे विचारी घेस पडणार का नाही. माझी बायको मला सांगतच नाही पैसे पडले का नाही खाते. तिला माहिती उलगाई दिवस. ऐका ना बरं का महाराज, माझी बायको मला किती विचारा दिला, माझी बायको सांगतच नाही मला खात्यात पैसे पडले का नाही. लाडकी बहीणची. आणि मी एक दिवशी तिला म्हणतो, का ग तू मला सांगत नाही? मला कीर्तनामध्ये बाया सांगतात की महाराज पैसे पडले. आता सांगितलं का नाही या महिन्याचे पैसे पडले असं. मी आता घरी जाऊन विचारेल तिला, का ग खोटं बोलते नवऱ्याशी, पैसे पडले सांगितलं नाही. ती म्हणे जास्त बोला नाही. उभा
असं बोलल्यावर ती सुटली महाराज माझ्यावर. असं बोला आणि म्हणतो का बरं तुम्ही माहित नाही का म्हणे. म्हणतो काय म्हणे मुख्यमंत्री म्हणा भाऊशी. हा तिला म्हणतो मुख्यमंत्री तुझा भाऊ आहे पण तोच मुख्यमंत्री माझा साला आहे. ऐका ना मुली सुद्धा प्रेम करतात कुठपर्यंत बोल्यावर राहीपर्यंत महाराज. म्हणून ती मुलगी कुठं जाते कुठं येते याच्याकरता काटकसर केली बाजार केला पैसे उरवले मुली करता सगळे आल्या मुलीच्या गळ्यात नाही पायात घातल्या आणि ती मुलगी अशी नाचायला लागली आनंदित झाली. आणि ती मुलगी आईला म्हणते आई आई मी तुले सोडी जावं नाही. आई म्हणे बेटा तू तो पराया धने तुझी एक दिन जाना पडेल. मुलगी मोठी झाली मला उपवर झाली. नीट ऐका बरं जरा लक्ष देऊन आहे का. दृष्टांतामध्ये सिद्धांत आहे सिद्धांतामध्ये प्रबोधन आहे. आपलं कीर्तन म्हणजे असं टाइमपास नाही झाला. ऐका ना मुलगी मोठी झाली उपवर झाली. आईच्या लक्षात आलं आता मुलगी मोठी झाली मुलीला अंगभर कपडे आणले पाहिजे. कसे कपडे आणले पाहिजे. अंगभर तिचं अंग दिसलं नाही पाहिजे असे कपडे आणले पाहिजे. आता आईच अंगावर कपडे ठेवत नाही. तिचे भर अंग कपडे फक्त अंग दिसत कपडे दिसतच नाही भाऊ. मग अशी आई आपल्या लेकीला अंगभर कपडे घालेल का महाराज. नाही ऐका पण त्या आईनं आपल्या मुलीच्या कल्याणाकरता अरे अंगभर कपडे आणले. घागरा होता मोठा असा मोर पिसासारखा फुलणारा होता. हा आणि तिनं तो घागरा घातला नाही आणि त्या आईला म्हटले आई आई मी तुले सोडी जावं. ती आई म्हणे बेटा तू तो पराया धन तुझी एक दिन जाणार पाहिजे. मुलगी मोठी झाली महाराज. करतात ना मुलं आईवर बापावर प्रेम करतात पण कुठपर्यंत बोल्यावर उभं राहीपर्यंत. संसारामध्ये आजपर्यंत माणसंही देवावर प्रेम करतात कुठपर्यंत आईच्या गर्भातून बाहेर पडत नाही तोपर्यंत. राजा परीक्षितीने विचारलं माझा उद्धार व्हावा याच्याकरता मी काय केलं पाहिजे. आईनं सांगितलं देवाचं भजन केलं पाहिजे कारण तो दुःख निवारण करणार आहे आणि तो सुख देणार आहे. ऐका तसं त्या आईनं सांगितलं. आईच्या लक्षात आलं आता मुलगी मोठी झाली तिचं लग्न केलं पाहिजे म्हणून तिने वर शोधला लग्न ठरवलं आणि लग्नाचा मंडप पडला. स्टेजवर मुलगी चढली बोल्यावर नवरदेव चढला समोरासमोर उभी राहिली. आईनं कळशीभर पाणी घेतलं आणि तुळशीमध्ये टाकायला लागली. मुलगी बोल्यावर उभी राहिली. ब्राह्मण मंगलष्टक म्हणत होते यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यास्तवै वेदै सांग पदक्रम पनिषदै गायन्ति सामगादानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति योगिनो यस्यां तन्न विदुसुरा सुरगणा देवाय तस्मै श्री नमः शुभम भवतु शुभ लग्न. थांबा बसू नका जेवायला. थांबा मंगलाष्टक पडत नाही तुझी लोक जागेवर टन आण पत्रावळी ठेव भात लाव जिलेबी. ऐका ना हो. आणि ती आई पाणी टाकत होती. मुलगी बोल्यावर होती. ब्राह्मणदेव मंगलाष्टक म्हणत होती. आणि पाहता पाहता मुलीचं लक्ष गेलं. आईकडे पाहिलं आणि आईकडे पाहिल्यानंतर महाराज ती मुलगी आईकडे पाहत होती ना. आईला नजरेनं म्हणत होती आई मी तुले सोडी जावं नाही. मी तुला सोडून जाणार नाही. ती आई तुळशीला पाणी घालता घालता नजरेनं मुली सांगता बेटा आता काही झालं तू राहणार नाही. आणि तेवढ्यामध्ये जेवणावर आटोपली. नवरदेवाची गाडी गेटवर आली. ऐका नवरदेवाची गाडी गेटवर आली आणि मुलगी गाडीजवळ गेली. गाडीचा दरवाजा उघडला. मुलगी गाडीत बसली. गाडीचा दरवाजा लागला. काळा काचभर झाला. गाडी निघाली. जशी गाडी गेली इकडं आई मरून गेली तरी वाटे लावायला नाही आली. थोडं पुढे सरकून बसा जागा नाही पाऊस चालू आहे.
पुरुष वर्ग महिला म्हणजे सर का पुढे थोडंसं. सूचना आली मला विठाला 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 कारण महाराज एवढी सुंदर तयारी केली आमच्या सुनील दादांनी, आमच्या दत्तू दादांनी, आमच्या सोनवणी दादांनी, आमच्या विवेकनी एवढी सुंदर तयारी केली महाराज. म्हणून सगळ्यांनी पुढं सरकून बसा. बघा ना, पावसाची काळजी, आवाजाची काळजी, कलाकाराची काळजी, ओ विनेकऱ्याची काळजी. टाईम झाला, टाईम आपल्या झाला टाईम. विठाला 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 झाली. संसारामध्ये आईला विसरली, बापाला विसरली. बाप मेला आली नाही महाराज, आई मेली, एकटी होती. रोज आईची आई वाट पाहायची मुलीची, मुलगी आली नाही. संसारामध्ये रममान झाली. आणि पाहता पाहता महाराज एक दिवशी आई ती काळाच्या आड गेली. गावातले लोक गोळा झाले. म्हणे का रे, हिला कोणी आहे का? म्हणे आहे. म्हणे हिला कोण आहे? म्हणे एक मुलगी आहे. म्हणे कुठे? रावळगावला. माझंच गाव सांगतो, रावळगावला आहे. पाठवा गाडी गेली, गाडी आल्या निरोप आणि निघाली मुलगी. सासू सासरे सगळे सोयरे गाडी घेतली, गावाच्या वेशीवर आली आणि ती गाडीतून उतरली. ऐका बरं का जरा, गाडीतून उतरली, तिनं पायातल्या चपला काढल्या बगलेत घातल्या. पूर्वीचं सांगतो, आताच नाही. आता आमच्या चपला किचन वट्यावर गेल्या, म्हणून आमच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या. तिनं बघ चप्पल काढली, बगलेत घातली, वेशीवर उतरली, गावात शिरली, हांबरडा पडला. आई, लोक म्हणे वणी रे, म्हणजे आली रे. हा, आली रे. लोक दर्ज बाजूला होत होते, रस्ता देत होते. जिथं आईचं प्रेत पडलं होतं ना, त्या आईच्या प्रेतावर तिनं आंग टाकून दिलं. आंग टाकता टाकता रडतही होती. रडता रडता तिनं पाठीवरचा पदर डोक्यावर घेतला, डोक्यावरचा पदर आईच्या तोंडावर टाकला. रडत बी होती, गळा बी तपासत होती, कान बी तपासत होती, नाक बी तपासत होती. पण तिला काय माहिती, घरातल्या मांजरीला रात्री उपाडून दिलं ते. ऐका ना, म्हणजे माणसं संसारामध्ये आली हो की माणसं देवाला विसरतात. आणि देवाचं भजन विसरले, मृदुंग टाळ गाणं विसरले, आनंद निर्माण होत नाही. म्हणून दुःख निर्माण होतं. आणि दुःख निर्माण झालं की माणसाला घ्यायला काळ येतो. ऐका हो. आणि हीच अवस्था नामदेवरायाची झाली. नामदेवरायांनी कधी भजन नाही केलं महाराज. नामदेवराय कीर्तन करायची, भजन नाही करायची. कीर्तन करणं वेगळं, भजन करणं वेगळं. आता मला भजन नाही करता येत दादा, मला मृदुंग वाजवता येत नाही, मला गाता येत नाही, मला कीर्तन करता येतं. हो ऐका ना. पण ही मंडळी महाराज कीर्तनही करू शकते, गायनही करू शकते, भजनही करू शकते आणि जगाला आनंद देऊ शकते महाराज. हो ऐका ना. तसं नामदेव महाराज कीर्तन करायचे, नामदेव महाराज भजन करतात. हे कोणत्याच अभंगात नाही बरं का. हा, पण नामदेव महाराज कीर्तन करते. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. 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 नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. केली तीर्थयात्रा केली हो. तीर्थावळीमध्ये आले. नामदेवरायांनी कीर्तन केलं, हे अभंगात आलंय. पण नामदेवरायांनी गायन नाही केलं. ऐका नीट ऐका, गायन नाही केलं. म्हणून कीर्तनकारांनी सावध राहायचे. कीर्तनकार सुद्धा मुक्त होणार, तोही काळ त्याला खायला येणार आहे. आणि अशाच नामदेवरायाला काळ खायला आला. नामदेवराय घाबरले आणि देवाच्या समोर गेले आणि देवाला सांगू लागले, काढ देहासी आला खाऊ, काढ देहासी आला खाऊ, काढ देहासी आला खाऊ, काढ देहासी आला खाऊ, देहासी आला खाऊ, काढ देहासी आला खाऊ, काढ देहासी आला, देहासी आला खाऊ. हो
आम्ही आनंदे नाचू गाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ कोण वेडे काय गाणे 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 आम्ही आनंदे नाचू गाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ कोणे वेळी काय गाणे कोणे वेळी काय गाणे कोणे वेळी काय गाणे कोणे वेळी काय गाणे. अरे एक टाळी वाजवाय कलाकारांना काय गोड वाजले ऐका. आणि म्हणून देवानी पाहिलं नामदेवरायने पाहिलं नामदेवराय देवाकडे धावत गेले आणि देवाने विचारलं काय झालं. नामदेवराय म्हटलं काळ देहासी आला कहू. ऐका आमच्या देहाला काळ खायला आलाय. ऐका ना देव म्हटले काळाने मला सुद्धा सोडलं नाही. येथे नाही उरो आले अवतार. मग काळ तुम्हाला सोडणार नाही काळ तुला सोडणार नाही काळ आपल्या सर्वांना सोडणार नाही. म्हणून आम्ही काय करायचं काळाला सारण्याकरता आनंदानं नायचं गायचं. मग ते काय गाणं गातल्याशिवाय वाजवल्याशिवाय ऐका आनंद मिळणार नाही काळ लांब जाणार नाही. ऐका आपला उद्धार होणार नाही. याच्याकरता काय करा तर गायन करा. पण नामदेव महाराज म्हणतात ते आम्हाला गाता येत नाही. अभंगाचं दुसरं कोणे वेळी काय गाणे कोणे वेळी काय गाणे कोणे वेळी काय गाणे कोणे वेळी काय गाणे येतो भगवान मिळणे येतो भगवान मिळणे कोणे वेळी काय गाणे कोणे वेळी काय गाणे हे तो भगवान मिळणे हे तो भगवान मिळणे कोणे वेळी काय गाणे कोणे वेळी काय गाणे कोणे वेळी काय पण देव म्हटला नामदेवा अरे काल तुला खाणार आहे या सगळ्यांना काळ खाणार आहे. इथं जन्माला आलेले प्रत्येक माणसं मरणार आहे. मरणार आहेत का नाही मरणार आहे का नाही एक रुक मरणार आहे का नाही मरणार आहे का नाही. पण महाराज असं एका गावात सांगितलं महाराज असं एका गावात सांगितलं अहो या गावातली सगळी माणसं मरणार आहे 7 दिवसात. असं सांगितल्यावर सगळी माणसं रडायला लागली. एक माणूस मागे बसला होता तो हसत होता. मी त्याला विचारलं का रे 7 दिवसात मरणार म्हणून ही सगळी माणसं रडायला लागली. तू का बरं हसतो तो म्हणे, मी या गावात आले हा. अरे तू कोणत्याही गावाचा राहील तू उत्तराखंडला जाय नाही तर हिमाचलला जाय नाही तर ऋषिकेशला जाय तुझं मरण ठरलेलं आहे. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया अशा काही नचले मगळा पडेल फासा पुढे उशार आहे ध्रुवसागा राम राम स्मरादी. म्हणून कोणा वेळे काय गाणे भजन करा. पण नामदेव महाराज म्हणतात मला गाता येत नाही. कोणा वेळे काय गाणे हे तो भगवंता मी म्हणे. मग टाळ वाजवतात मृदंग म्हणे लावून मृदंग मला टाळही वाजवता येत मृदंगही वाजवता येत नाही. मग ऐका जर मी टाळ वाजवायला लागलो तर टाळ मृदंग दक्षिणेकडे आमुचे गाणे पश्चिमेकडे कोणा वेळे काय गाणे हे तो भगवंता मिळणे. मग देव म्हटला नामदेवा तुला गाता येत नाही वाजवता येत नाही हो गायला लागला तर दक्षिण उत्तर होतोय हो. मग एक काम कर तुला सेवा करता येईल का. नामदेव महाराज म्हटले मला सेवा करता येईल. आणि ती सेवा नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणी नामामणी बागेशवा नामामणे बागेशवा नामामणे बागेशवा नामामणे बागेशवा नामा
नाम म्हणे भाकेशव नाम म्हणे भाकेशव नाम म्हणे भाकेशव नाम म्हणे भाकेशव जन्मो जन्मे द्यावी सेवा हीच सेवा जन्मो जन्मे हीचा सेवा कोण वेळी काय गाणे कोण वेळी काय गाणे कोण वेळी काय गाणे कोण वेळी कोणे वेळी कोण वेळी काय गाणे कोणे वेळी कोण वेळी काय गाणे जन्मो जन्मी वेळ वाढत चाललाय आपला ऐका आणि पाहता पाहता मग नामदेवरायाला देव म्हटली नामदेवराय तुम्हाला गाता येत नाही वाजवता येत नाही हो मग आनंद मिळणार कसा मग आनंद कशामध्ये नामदेवराय म्हणतात देव सांगतात नामदेवराय म्हणतात देव सांगतात हो नामदेवा आनंद कशामध्ये आनंद सेवेमध्ये सुद्धा आहे म्हणून सेवा करण्याकरता आपल्याला पाठवलंय पण सेवा करण्याकरता आवड पाहिजे सेवा ते आवडी उच्चारावे नाम सेवा आहे पण आवड नसेल तर भगवंताचं चिंतन होणार नाही म्हणून आवड धरा आणि सेवा करा आणि सेवा ही जन्मोजन्मी करा मग सेवा जन्मोजन्मी करण्याकरता आपल्याला या नरध्यामध्ये पाठवलं आहे मग पहिली सेवा कुणाची करायची ज्या आईच्या पोटी जन्माला आलो त्या आईची सेवा करायची ऐका दुसरी सेवा बापाची करायची कारण आई जन्माला घालते संस्कारित करते पण आपल्याकरता हाडाचं काढ रक्ताचं पाणी दिवसाची रात्र राब राब राबतो अंगामध्ये फाटेल बनेन घालतो पण आपल्याला नवा शर्ट आणून देतो पायात अरे असंख्य चुका मारल्या खिळा घातल्या अरे चप्पल पायतन घालतो पण आपल्या 100 रुपयाची बूट आणून देतो अरे कधी वडाळी भुईला गेला तर कधी पाववडा खात नाही स्वतः पण ऐका आपल्या लेकरा करता अरे 20 रुपयाचे 2 पाववडे बांधून आणतो दादा त्याला या जगामध्ये बाप म्हणतात जगात तुम्हाला कोणीच काही देणार नाही पण बापासारखं ऐश्वर या जगामध्ये तुम्हाला आम्हाला कोणीच देणार नाही दादा म्हणून जीवनामध्ये सेवा करायची असेल तर आईची करा सेवा करायची असेल तर बापाची करा सेवा करायची असेल तर गुरुची करा सेवा करायची असेल तर संतांची करा आणि ज्यावेळी तुम्ही आईबापाची सेवा कराल तेव्हा गुरुची सेवा घडेल आणि जेव्हा गुरुची सेवा घडेल तेव्हा संतांची सेवा घडेल आणि जेव्हा संतांची सेवा घडेल तेव्हा संत कृपा करतील आणि संत कृपा केली की संत आपल्याला देवापर्यंत नेतील देवलय लांब दादा देवाच्या नादी लागू नका मग देवापर्यंत जाण्याकरता या जगामध्ये आई निर्माण केली देवापर्यंत जाण्याकरता या जगामध्ये बाप निर्माण केला ऐका गुरु मार्ग दाखवतो संत खरं खोटं सांगतात पण ऐका देव उद्धार करतो पण सांगू का आपल्या उद्धाराला कारण आपल्या मार्गाला कारण आपल्या खऱ्या खोट्याला कारण आणि आपल्या जीवनामध्ये आनंद देण्याला कारण या जगामध्ये एकच असतो की म्हणजे आपली आई आणि आपला बाप ऐका म्हणून जीवनामध्ये तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात ना आम्ही सगळं विसरू पण आम्ही आई बापाला कधी विसरणार नाही तुका म्हणे विसरू काही तुका म्हणे विसरू काही हो तुका म्हणे विसरू काही तुका म्हणे तुका म्हणे विसरू काही 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 तुझा आई विठ्ठल तुका म्हणे विसरू काही तुझा आई विठ्ठल तुका म्हणे विसरू काही तुका म्हणे विसरू काही तुका म्हणे विसरू काही तुका म्हणे विसरू काही
जीवनामध्ये सगळ्यांना विसरा. ऐका, आम्हाला विसरा, आम्हाला विसरा, पण जीवनामध्ये आई बापाला कधी विसरू नका. आई बाप होते म्हणून एक रुख दिसलं, आई बाप होते म्हणून पवार घराण्याचं कुळ मिळालं, आई बाप होते म्हणून नाशिक जिल्हा मिळाला, आई बाप होते म्हणून निवृत्तासारखे संत मिळाले, आई बाप होते म्हणून जनार्दन स्वामी सारखे साधू मिळाला. ऐका, आणि आई बाप होते म्हणून गंगेचं स्नान झालं. अरे आई बापामुळे आपल्याला हा सुंदर नदी मिळाला. जीवनामध्ये सगळं विसरा, पण आई बापाला कधी विसरू नका. कारण जे देव देणार नाही, जे संत देणार नाही, जे गुरु देणार नाही, ते या जगामध्ये आपले आईबाप देत असतात. याच्याकरता एक छोटासा 5 मिनिटाचा दृष्टांत सांगतो, 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि कीर्तनाची पूर्णावती करतो. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वर करून सर्वांनी भगवंताचं भजन करायचे. करा बरं, हात वर कर. ज्याला दिले असतील त्याने हात वर करा, ज्याला दिले नसतील त्याने